नमस्कार, भाग्यश्री वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। नांदेड येथून आमचे प्रतिनिधी दीपक जोंधळे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की अनुसूचित जाती आरक्षणाच्या अभावाकडे तात्काळ वर्गीकरण करावे, यासाठी आमरण उपोषण करण्यात आलेलं आपण जाणून घेऊया सविस्तर माहिती काय आहे ते। जय शिवराय, जय लहुजी, जय भीम, जय संविधान। मी अंकुश गायकवाड, ब्लॅक पॅन्थर अध्यक्ष। गेल्या 17 तारखेपासून आम्ही अण्णाभाऊ साठे चौक, सिडको, नवीन नांदेड या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो आहोत। अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण व्हावं म्हणून गेल्या 30 वर्षापासून मातंग समाजाचा फार मोठा लढा आहे आणि त्या लढ्याला कुठंतरी चांगलं फळ मिळालं म्हणून 1 ऑगस्ट 2024 रोजी या देशाच्या सुप्रीम कोर्टाने आदेश काढला की प्रत्येक राज्याला अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण होऊ शकते आणि व्हावं आणि तुम्ही ते करावं म्हणून त्यांना आदेश काढला। गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्र शासन फक्त आणि फक्त आश्वासनं देत आहे, त्याच्या पलीकडे काय नाही। आम्ही आमच्या समाजातील कित्येक संघटनेच्या माध्यमातून आंदोलनं, मोर्चे, धरणे आंदोलनं, आमरण उपोषण, पदयात्रा झाल्यात, पण त्या अनुषंगाने अंमलबजावणी आरक्षणाची व्हावी म्हणून आम्ही गेल्या 3 दिवसापासून आज 3रा दिवस आहे उपोषणाचा। सकल मातंग समाज व ब्लॅक पॅन्थरच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण करत आहोत। आमची पहिली मागणी आहे एससी आरक्षणाचं वर्गीकरण तात्काळ लागू करा आणि दुसरी मागणी आहे या महाराष्ट्रामध्ये नसून या देशामध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह होतो। अण्णाभाऊवर प्रेम करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे आणि या देशाचं म्हणणं आहे की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे। आणि आमची तिसरी मागणी आहे अण्णाभाऊ साठे जयंतीच्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करावी, कारण मातंग समाजामध्ये व अण्णाभाऊ साठेंवर प्रेम करणारे कित्येक कर्मचारी आहेत, त्यांना जयंती उत्साह साजरा करण्यासाठी वेळ भेटत नाही। त्यांच्या कामानुसार त्यांच्या शासकीय कर्मचारी पदानुसार त्यांना वेळ भेटत नाही, म्हणून त्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करावी, म्हणजे त्यांना अण्णाभाऊवर व्याख्यान असेल, काय वेगवेगळे असतील, त्यांना जयंती साजरी करण्यासाठी वेळ भेटतो, म्हणून जयंतीच्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करावी। आणि तिसरी मागणी, जे आरक्षणाच्या नावाखाली 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणारे काही नालायक आहेत, या बी समाजामध्ये आहेत आणि त्याही समाजामध्ये आहेत। आणि अण्णाभाऊला बोललं म्हणून त्यांनी बाबासाहेबावर बोलणं आणि बाबासाहेबाला बोललं म्हणून अण्णाभाऊवर बोलणं हे चुकीचं आहे। जे कोणी महापुरुषाला खालच्या पातळीचं बोलतो त्या व्यक्तीवर कायदेशीर गुन्हा दाखल करावा म्हणून आमची 4थी मागणी आहे। याच्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो। जय लहुजी, जय भीम, जय संविधान।